नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 1 मार्च 2025 ते 26 एप्रिल 2025 या संपूर्ण कालावधीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा असल्याचं सांगितलं जातं. कारण 1 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महापर्वाणी होती, तर 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तसेच 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार कार्याचा समाप्तीचा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर असते. याची अनेक उदाहरणं, अनुभव सातत्यानं ऐकले बोलले जातात. आपल्यावर देखील स्वामी कृपा व्हावी अशी इच्छा जर असेल तर स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधून 11 दिवस स्वामींची विशेष सेवा करणं अत्यंत पुण्याचं आणि शुभ ठरू शकतं असं सांगितलं जातं. 31 मार्च या रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे. तर मग आपण नेमकं कशा पद्धतीने सेवा करावी हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे मानले जातात. आपल्या अवतार कार्याच्या समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले. तिथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्षे गेली. यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. चैत्र शुद्ध द्वितीया ही स्वामी समर्थ महाराज प्रकट होण्याची तिथी आहे. स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यामध्ये अनेक लीला केल्या, अनेकांचा उद्धार केला, अनेकांना सद्मार्गाला लावलं. दांभिकता, अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही. अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येत असतो. अगदी सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत अनेक जण स्वामींचे अनुभव शेअर करत असतात. अडचणीच्या काळामध्ये सगळे मार्ग संपल्यावरती स्वामींना समस्या सांगितली तर ते हाकेला धावून येतात, असाही लोकांचा अनुभव आहे. यासाठी 11 दिवस स्वामींची सेवा करायची असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा तुम्ही आधी संकल्प करा. आपल्या मनातील इच्छा, भाव स्वामींना सांगा. नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे तुम्ही तुमच्या मनाशी पक्क ठरवा. ही सेवा ही सुरुवात आहे असं समजावं आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी. अनेकदा धकाधकीच्या काळामध्ये अशी सेवा करणं शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी. या काळामध्ये स्वामींचं नामस्मरण, मंत्राचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावं. श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं तरी एक आत्मविश्वास वाटतो, एक मानसिक बळ मिळतं, असा अनेकांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती मंत्राचा जप करावा. दररोज किमान 108 वेळा किंवा शक्य असेल तितका जास्तीत जास्त जप करावा. परंतु यामध्ये सातत्य असणं आवश्यक आहे. शक्यतो सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकल्यानंतर मंत्राचा जप करणं सर्वात उत्तम. सकाळी अगदीच शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळी हात पाय स्वच्छ धुवून मंत्राचा जप करावा. स्वामींचं नामस्मरण नित्य सुरू ठेवावं. तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचं पठण करावं. पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करावं, परंतु स्तोत्रांचं श्रवण करताना चित्त मात्र एकाग्र असावं. आपणच स्तोत्र म्हणत आहोत असा भाव असावा. 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या दिनाचं औचित्य साधून गुरु लीलामृत, स्वामी चरित्रामृत यांचे सप्ताह पद्धतीनं पारायण करावं. तसा संकल्प देखील आपण करावा. या दोन्ही ग्रंथामध्ये दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून सप्ताह पारायण पूर्ण करावं आणि हे सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर 3 दिवसीय पारायण पद्धती किंवा या ग्रंथामध्ये दिल्यानुसार पारायण करावं. पण एकदा संकल्प केला की त्यामध्ये खंड पडू देऊ नये. अल्पावधीमध्ये कुठलीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य हवं. मनापासून सेवा करावी. सेवेमध्ये कधीही खंड पडू देऊ नये.
एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळं करावं. शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जावं. जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं. तुम्ही करत असलेली स्वामी सेवा ही कायम सुरू ठेवावी. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं गुरुबळ किंवा गुरूंची कृपा व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वामी समर्थांची ही सेवा आपण नक्की करावी. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.